अशोक खरातची एसआयटी कडून आज पुन्हा चौकशी सुरू। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आज 12वा दिवस, तर अशोक खरातची ईडी कडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश बिया दिल्याचा फोटो आला समोर। भोंदूने हजारो लोकांना ही चिंचोके सदृश गोष्ट देऊन फसवले। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातने लाखो रुपयांना विकल्यात। नीलम गोरेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा। मंत्री पदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खराशी काय संबंध ते गोरेंनी स्पष्ट करावं। देसाईंची चौकशीची मागणी। नीलम गोरे पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाईंच्या आरोपांवर उत्तर देणार। संध्याकाळी 5:30 वाजता नीलम गोरेंची पत्रकार परिषद। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीएकडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थानाचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड। खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणी। खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क। खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांची आजच चौकशी होण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांनाही एसआयटीचं समन। सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त। सूत्रांची माहिती। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय। सूत्रांची माहिती। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता। खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकरांचे व्यावसायिक संबंध। अंधारेंचा आरोप। आकाश चौधरींच्या नावावर अनेक कंपन्या असल्याचीही माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी। भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या एकूण 40 जणांचीही चौकशी व्हावी। विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदू अशोक खरातला साथ देणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे, पण भेटीचा आणि खरातने केलेल्या गुन्ह्याचा संबंध लावू नका। तपासात सर्व निष्पन्न होईल। भोंदू खरातवरून मंत्री आणि आमदारांवर होणाऱ्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अमरावतीत खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। खरातने दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख देऊ। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आव्हान। वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात एक नवा खुलासा। 29 ऑक्टोबरला ऋषिकेश वैद्य, पीडितेचे पती आणि आमची वसई सदस्यांमध्ये मारहाण। चर्चा सुरू असताना वाद वाढल्याने पीडितेच्या पतीचा आरोपीवर हल्ला। मध्यस्थी करणाऱ्या सदस्यालाही मारहाण केल्याचं समोर। सुनील तटकरेंची भूमिका आणि त्यांचं वागणं यावरून ते दुसरा मार्ग शोधत असावेत असं दिसतंय। तटकरेंना केंद्रीय मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। येत्या काळात विदर्भ विरुद्ध कोकण असा संघर्ष पाहायला मिळणार। वडेट्टीवारांचं विधान। रायगडच्या इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवारांचा फोटो गायब। बॅनरवर फोटो नसल्याने आदिती तटकरे यांची दिलगिरी, पण आता दिलगिरी व्यक्त करून सर्वसराव करू नये। चुका झाकायला मुलीची कसरत होते याची जाणीव आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंची खोचक टीका। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण। पोलीस अधीक्षक यांना भोवलं। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकरांवर जबाबदारी। पालकमंत्र्यांना बदडलं। दोषींना सांगितलं असेल 1 महिना फिरून या। संजय राऊतांची टीका। दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याची राऊतांची प्रतिक्रिया। अधिकाऱ्यांनी एखाद्या मंत्र्याला धक्काबुक्की करणं, अधिकारांचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। मंत्री संजय शिरसाट यांची साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्यावर प्रतिक्रिया। आमचे खासदार अजिबात फुटणार नाही। राजकारणात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो, विशेषतः जे शत्रू असतात ते जास्त संपर्कात असतात। संजय राऊतांचं वक्तव्य। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांची हजेरी। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा।
कंबोज यांच्या घरी शुभकार्याला गेल्यास गैर काय? खासदार संजय राऊतांचा सवाल. विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही कार्याला गेलो आहोत. कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य थोडाच वेळ उपस्थित होते, अशीही दिली प्रतिक्रिया. कोणी कुठे जायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ वेगळे असतात. राजकीय मतभेद आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या असाव्यात. आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या घरी कार्यक्रमाला जाण्यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल 207 GR काढले. रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू होती. यातील बहुतांश GR हे निधी वितरणासंदर्भातील. सरकारने 200 नव्हे तर 1000वर GR काढले. मंत्रालयातून GR काढून पैसे वाटण्याचं काम सुरू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर आरोप. गिरगावातील सांचोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री लोढांना आभारपत्र. सणानिमित्त 8 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केल्यानं आभारपत्र, तर आंबील सणानिमित्त सिलेंडर मिळावे म्हणून लोढांनी मंत्री भुजबळांना पत्र दिलं होतं. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्वाची बैठक. शिवसेना भवनात बैठक होणार. एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसेंवर बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भुसावळ येथील जमीन साखर कारखान्याच्या नावावर खाडाखोड करत खरेदी केल्याबाबत गुन्हा दाखल. प्रकरणावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी अर्थसंकल्प अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर. गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अमित ठाकरे भेट घेणार. खंडाळी पापरी गावातील नुकसानीची पाहणीही करणार. अकोल्यात काँग्रेस एमआयएमचे नगरसेवक आणि समर्थकांमध्ये तुफान राडा. महापौर निवडणुकीदरम्यानचा जुना राजकीय वाद पुन्हा उफळला. 5 जण राड्यात जखमी. राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला. गिरगावातील सांचोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री लोढांना आभारपत्र. परभणीच्या नानलपेठ भागात तंबाखू बनवण्याचं साहित्य आणि साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर पोलिसांकडून जप्त. उस्मानिया कॉलनी परिसरात शोधमोहीम केली असता सुगंधित तंबाखू बनवण्याच्या साहित्यासह एकूण 1,85,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांचा संप. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरात गॅस नसल्यानं 25 ते 30,000 रिक्षा चालकांना फटका. छत्रपती संभाजीनगर शहरातील संपूर्ण ऑटो एलपीजी गॅस पंप बंद. काल गॅस पंपावर 2 किलोमीटरच्या रांगा. आज नो स्टॉकचा बोर्ड. ऑटो एलपीजी गॅस मिळत नसल्याने शहरातील 25 ते 30,000 रिक्षा चालकांना फटका. नांदेडमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा. ऑटो व्यावसायिकांचं मोठं नुकसान. एलपीजी पंप मागील 15 दिवसापासून बंद असल्यानं अडचण. एलपीजी गॅस तुटवड्यामुळे कोल्हापुरातील एलपीजी पंप बंद. पंपावर गॅस संपला असल्याचा बोर्ड लागला. एलपीजी गॅस नसल्यानं रिक्षा चालकांचे हाल. अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. सिलेंडर ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचा नागरिकांचा आरोप. भर उन्हात अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी गर्दी. अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावरील परिस्थिती पूर्वपदावर. काही पेट्रोल पंपावर शुकशुकाट. लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने नागरिकांकडून गाडीच्या टाक्या फुल. छत्रपती संभाजीनगरमधील एलपीजी गॅस पंप बंद. काल गॅस पंपावर 2 किलोमीटरची रांग लागली होती. आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. रायगडच्या माणगाव तिलोरे सीएनजी पंपावर वाहनांची रांग. ग्राहकांनी गर्दी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. व्यवस्थापकांचं नागरिकांना आवाहन. लातूरमध्ये गॅसचा तुटवडा कायम. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त. गॅस वितरण एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गडचिरोली जिल्ह्यात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा. 2 आठवड्यापासून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे नागरिक त्रस्त. नागपुरातील गो गॅसचे एलपीजी पंप बंद. वाहन चालकांना मनस्ताप. इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा या परिसरात गो गॅसच्या पंपावर गॅसचा पुरवठा बंद. नंदुरबारमधील शहादा नगरपालिका कचऱ्यातून खत निर्मिती करणार. नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची माहिती. ओला आणि सुका कचरा वेगळा करून सेंद्रिय खत तयार केलं जाईल, ज्यामुळे पालिकेच्या तिजोरीला हातभार लागणार असून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात मतदार यादी फेरतपासणी काम सुरू. आतापर्यंत 25% काम पूर्ण. जिल्ह्यातील 91,59,000 मतदारांपैकी 22 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण. नागपुरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश. फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास. सीताबर्डी, महाल, रामदासपेठ यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण.
चैत्र एकादशीला विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानं वाद, ही परंपरा चुकीची, वारकरी साहित्य परिषदेनं आक्षेप घेतलाय। एकादशीच्या दिवशी पुरणपोळी नैवेद्य दाखवणं म्हणजे व्रत मोडल्यासारखं। मंदिर समितीनं लेखी खुलासा करावा, विठ्ठल पाटलांची मागणी। आषाढी वारीतील फिरत्या शौचालयांचं टेंडर आता पुणे जिल्हा परिषदेऐवजी सोलापूरमधून निघणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय। या निर्णयामुळे पुणे, सातारा आणि अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांचे दरही सोलापूर जिल्हा परिषदच ठरवणार। पुण्यात ज्ञानेश्वरांच्या पालखीतील मुक्काम बदलण्याची शक्यता। भवानी पेठेतील मंदिरात जागा अपुरी असल्याची विश्वस्तांची तक्रार। विठोबा मंदिरातील पालखीचा मुक्काम हलवू नका, स्थानिकांची मागणी। कोल्हापूरच्या उजगावात मंगेश्वर देवाचा पालखी भेट सोहळा संपन्न। कांदा एकादशीला होणाऱ्या माळ यात्रेची पालखी भेटीने शोभा वाढवली। पालखी भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। इंदापुरातील श्री केतकेश्वर महाराज यात्रेत मानाच्या कावडी आणि रथाच्या भेटीचा सोहळा रंगला। केतकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, यात्रेला उत्साहात सुरुवात। साताऱ्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिखर शिंगणापूर यात्रेला भाविकांची मोठी गर्दी। यात्रेचा आजचा मुख्य दिवस। मुंगी घाटातून भाविक कावडीवर चढून शंभू महादेवा जलाभिषेक करतात। आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी हजेरी लावतात। कोल्हापुरात चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा डोंगराकडे निघालेल्या मानाच्या सासनकाठीचं कराड वारुंजी येथे पहिला मुक्काम। भाविकांकडून सांगोल्याच्या गजरात स्वागत, भक्तांचं आणि महाप्रसादाचं करण्यात आलं आयोजन। धाराशिवच्या उमरग्यात ग्रामदैवत महादेव मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक सजावट। सजावटीसाठी विविध आकर्षक फुलांचा वापर। बीडच्या परळीत काळारामाचा पारंपरिक पालखी सोहळा संपन्न। भक्तिभावाच्या वातावरणात पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा साजरा। नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची तयारी पूर्ण। मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाकडून चोख नियोजन। चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला 2 एप्रिल रोजी प्रारंभ होणार। महावीर जयंती दिनानिमित्त भिवंडीमध्ये कत्तलखाने, मांस विक्री, मटण आणि चिकन विक्रीची दुकानं बंद राहतील। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा निर्णय। आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा। बीडच्या केज नगर पंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेत 3,62,00,000 अपहार। चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट। अपहार नेमका कुणी केला हे अंतिम अहवालातून स्पष्ट होणार। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वांद्री नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे 10 किलोमीटर रांगा। मुंबईकडे जाण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध असल्याने कोंडीत भर। छत्तीसगडमध्ये माओवादी आत्मसमर्पणावेळी अनोखी घटना। पोलिसांनी जंगलात जाऊन माओवाद्यांसोबत केलं सामूहिक जेवण। त्यानंतर 8 माओवाद्यांनी जगदलपूरमध्ये केलं आत्मसमर्पण। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील एका वर्षापासून शिवभोजन केंद्राचं अनुदान रखडलं, तर मूलमधील एक शिवभोजन केंद्र बंद। गॅस सिलेंडरचे वाढते दर, दुकानाचं भाडं आणि कामगारांचा पगार देताना चालकांची होते दमछाक। राज्यात उष्णतेची लाट तीव्र। आतापर्यंत 2,05,000 जणांची तपासणी। उष्माघाताचे 5 रुग्ण। राज्यभरात पारा 40 अंशावर। राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा इशारा। 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट। या वाऱ्याचा देखील वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असणार। जालना जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावातील वाड्यावस्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय। मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। वर्ध्यात पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमात प्राण्यांसाठी लावली कूलर। करुणाश्रम वन्यप्राणी बचाव केंद्रात वाढत्या तापमानात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना। कृष्णभक्षी प्राण्यांकरता हिरव्या चाऱ्याचीही सुविधा।
कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारने जाहीर केलेली 22,000ची मदत अपुरी आहे. एका झाडाला अवघ्या 220 रुपयांची मदत मिळत असल्यानं शेतकरी नाराज. हेक्टरी 5 लाखांच्या खर्चासमोर ही तरतूद तोकडी असल्याचा शेतकऱ्यांचा संताप. गोंदियामध्ये लहरी हवामानाचा आंबा पिकाला फटका. तापमानातील चढउताराने आंबा बागांना धोका. कच्चे आंबे गळू लागले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. मालेगावात वाढत्या उन्हाचा कांद्याला फटका. कांदा पात करपू लागल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. तालुक्यासह जिल्ह्यात चालू वर्षी कांद्याच्या लागवडीत वाढ. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात उन्हाळा सुरू होताच लिंबूच्या मागणीत वाढ. वाढत्या उष्णतेमुळे बाजारात लिंबाला चांगला भाव, तर पुढील काही दिवसात मागणी आणखी वाढण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये पपई प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावा. खासदार गोवाल पाडवी यांची लोकसभेत मागणी. केंद्र सरकारची वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजना लागू करण्याचीही मागणी. बारामती अॅग्रो लिमिटेडकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णवाहिका भेट. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोहित पवारांच्या पुढाकारातून रुग्णवाहिका भेट. छत्रपती संभाजीनगरमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जुने ऐतिहासिक आठवडी बाजार बंद. या निर्णयामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. यवतमाळच्या अरणीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात. 5 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा तैनात. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले.